नमस्कार. मी गोळक यशवी ITI धारूर पीटर इन्स्ट्रक्टर. आज आपण प्रिसिजन इन्स्ट्रुमेंटमधील आउटसाइड मायक्रोमीटर याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. आउटसाइड मायक्रोमीटर याच्याद्वारे जॉबची बाहेरील मोजमापे घेतली जातात. आउटसाइड मायक्रोमीटर हे ब्रिटिश आणि मेट्रिक या दोन्ही पद्धतीमध्ये मिळतात. ब्रिटिश पद्धतीमध्ये आउटसाइड मायक्रोमीटरची लिस्ट काउंट ही 0.001 इंच अशी आहे आणि मेट्रिक पद्धतीच्या आउटसाइड मायक्रोमीटरची लिस्ट काउंट ही 0.01 मिलीमीटर अशी आहे. याच्याद्वारे जॉबची बाहेरील मोजमापे आपण या लिस्ट काउंट प्रमाणे घेतो. याच्यामध्ये याची यू आकाराची फ्रेम असते आणि याच्यामध्ये बॅरल, थिंबल, स्पिंडल असे याचे पार्ट्स आहेत. याच्या डेडम लाईनवरती याची पूर्ण आखणी केलेली असते आणि मेट्रिक पद्धतीचे मायक्रोमीटरमध्ये आपणाला 0 ते 25 मिलीमीटर, 25 ते 50 मिलीमीटर अशा पद्धतीने आपणास 200 मिलीमीटरपर्यंत याचे वेगवेगळे मायक्रोमीटर्स मिळतात. 25 ते 50, 50 ते 75 या मायक्रोमीटरमध्ये प्रत्येकमध्ये आपल्याला एक त्याचे 25 मिलीमीटरचे रॉड मिळत असतात. त्या पद्धतीने आपण या मायक्रोमीटरमध्ये 25 मिलीमीटरच्या दरम्यान माप घेत असतो. डिस्काउंटप्रमाणे 1 मिलीमीटरचा 100वा भाग म्हणजेच 0.01 मिलीमीटर अशा पद्धतीने आपण याची मापे घेतो. यामध्ये याला ओपन केल्यानंतर थिंबल आपण फिरवला त्याच्यामध्ये आपल्याला बॅरलवरती डेडम लाईन दिसेल आणि डेडम लाईनच्या वरती आपल्याला 1 मिलीमीटरच्या अंतरावरती मिलीमीटरच्या खुणा दिसतील आणि डेडम लाईनच्या खाली अर्ध्या मिलीमीटरची आखणी केलेली आहे. म्हणजे पूर्ण या बॅरलवरती 25 मिलीमीटर ओपन होत असताना थिंबल हा स्वतःभोवती 2 फेरे पूर्ण करतो. कारण याच्या थिंबलवरती 0 पासून सुरुवात झाल्यानंतर 50 भागात हा थिंबल विभाजित आहे आणि म्हणून एका पूर्ण राऊंडमध्ये 50 भाग उघडल्यानंतर थिंबलवरील अर्धा भाग म्हणजे अर्धा मिलीमीटर उघडतो. म्हणून डेडम लाईनचा अर्धा भाग ओपन होतो. अशा पद्धतीने पूर्ण 25 मिलीमीटर ओपन करण्यासाठी आपल्याला ते पूर्ण 50 भाग ओपन करावे लागतात. यानुसार याच्याद्वारे आपण मोजमापन करत असतो.